खानदेश संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव मा तुम्ही सगळ्या लोक इथला बटा इथली संख्या मा स्वागत शे दादासाहेब आपल्या लाडक्या साहेब खानदेश संघर्ष आयोजित खानदेश महोत्सव मा तुम्ही सगळ्या लोक इथला बटा इथली संख्या मा स्वागत शे दादासाहेब आपल्या लाडक्या साहेब आणि मला खानदेशातलं सर्वात जास्त काय आवडतं तर शेवया हाताने केलेल्या शेवया दूध आणि पुरणपोळी ह्याच्यासारखी टेस्टी दुसरं काहीच नसतं आणि ठेचा तर आहेच आपला ठेचा आणि भाकरी तेव्हा अधिक न बोलता तुम्ही विटाव्यात असेल तरी तुतारी आहे खारेगावात असेल तरी तुतारी आहे आणि पारसिक मध्ये असाल तरी तुतारी आहे पारसिकचा तुतारीवाला कुठे तिन्ही ऋतूच मतालस आणि या गाणं तिन्ही ऋतूच पाहिजे एकदा जोरदार टाळ्या सचिन दादासाठी पुष्पताईसाठी झाल्या पाहिजे कोल्हे या दोन्ही श्रावण महिना मग गाणं ऐकेस ना असं गमन गाणं आहे खानदेशनं पहिलं आधी सॅड सॉंग ना ट्रेन आधी सुरू होणार पण पहिला ट्रेन आता दादाने चालू कर देत गाणं आहे गाणं यानंतर ना पोर डायरेक्ट एक तासा कोपरा बशी याद करना पुरा याद करी पुरा कोल्हा खट होई जायला दोन शब्द सचिन दादा बोलतील भारत माता की जय खानदेश वा वा असं वाटतंय की खानदेशातच प्रोग्राम आहे कारण एवढा मॉप आपल्या खानदेशमध्ये असाच मॉप राहतो त्याच्यामुळे आज या पारशिक नगर मध्ये येऊन असं वाटतंय की खानदेशी गाण्यांची केवढी मोठी क्रेज आहे विलास म्हणून इथे बोलवलं त्यांना आपल्याला मिनी खानदेश वा वा तर पहिल्यांदा मी या कळवा मुंब्रा भागात आलो बरेच कार्यक्रम तिकडे बदलापूर कल्याण उल्हासनगर या ठिकाणी बरेच झाले पण पहिल्यांदा या एरियामध्ये याचं जे निमित्त झालं ते खरं म्हटलं तर संघर्ष ग्रुपमुळे या ठिकाणी आपल्या खानदेशी कलाकारांचा आपल्या खानदेशी लोकांसाठी आयोजन केलेला भरगच्च कार्यक्रम एकदा संघर्ष ग्रुप साठी जोरदार काय होऊन जाऊ दिलदार ग्रुप काय बोलना फुल डावरीसले बी उनू ना तर म्हणजे असं मला असं वाटतंय आता की बा महाराष्ट्रातला एक ते कानाकोपरा राहील नाही की ते आपले खानदेशी गाणे वाजत नाही म्हणून आपल्या सगळ्यात पहिले सावन महिना ऐकलं तुम्ही ना केसावर फुगे ऐकलं का ते तर बापा दुबईले बी वाजतात दुबईले पण तिथून बी फोन येतात मला दुबईवरून बबल्या एकच केसावर फुगे मग फुगा ते सुना आता पहिलीच एंट्री वहिनी ना रस बी प्यायचा आहे का पण आता हिवाळ्यामा जरा थंड पडत रस प्यालाय म्हणलं मग ऐकलंय ना सगळ्यांनी लहान पोरांनी रस ऐकलंय यावर्षी प्रत्येकाने कमी टक्के पडले ना कारण पुरा सीझन रसाचं गाणं पायात गेलं त्यांनी वाटतो एक नातं वेगळं आपल्या खानदेशाचं आणि खानदेशी माणूस म्हणजे कमी नाही हो पहिला मुद्दा जिथे रस तिथे प्रेम वाटस जिथे रास तिथे गोडवा वाटस लोक फक्त मकर संक्रांतीला तिळ वाटस पण आपल्याकडला लोके 12 महिने गोड बोलस गोडवा देस अशी आई आपली खानदेशी संस्कृती आहे आणि हा कार्यक्रम खानदेशना एक मान सन्मान खानदेशनी परंपरा खानदेशनं वैभव खानदेशनी कला आपली आणि खानदेशना हाही एकतेचं प्रतीक खरंय का असा आपला खानदेश आहे मना गाव मना देश मना गाव मना देश धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश अरे मला बी आता 12 वर्ष हो गया मी कल्याण खानदेश वाऱ्या करतच हा तर दादांच्या म्हणणार की एक वाक्य बोलता आवडणार की आपला खानदेशी लोक बोलता गोड आहे का नाही गोड आहेत पण एक गोष्ट आहे की आपण इथलं तिघं खातस खानदेश इथलं तिघं कोणीच खात नाही इथलं तिघं खातस तरी इथला गोड आहेत आपण
बरोबर एकदा जय खानदेश नारा आणि पुष्पाताई 2 शब्द बोलतात. जय खानदेश. जय मा बोला ना. जय खानदेश. एकदम भारी. खूप छान वाटतंय की खरं तर वाटतच नाहीये की मुंबई सारख्या शहरामध्ये आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि एवढी पब्लिक बघून तर मी खरंच भारावली वाटतच नाही. खूप छान वाटतंय. सगळ्यांची खूप छान उपस्थिती आहे त्यासाठी मी मनापासून आभार मानते आणि आमचे जे सगळे कलाकार आहेत त्यांची जी कला बघण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहेत. खरोखर तुमचं आमच्यावर खरंच प्रेम आहे. असंच प्रेम आमच्या येणाऱ्या गाण्यांवर असू द्या सगळ्यांच्या आणि तुमच्या आशीर्वादाची तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तर नक्कीच माझं पण आता नुकतंच 4 तारखेला एक गाणं येते नक्की बघायला विसरू नका. त्यामध्ये सचिन सर आणि मी आहे. येणाऱ्या 4 तारखेला रविवारी ठीक संध्याकाळी 6 वाजेला पुष्पा ठाकूर या YouTube चॅनलवर गाणं येत आहे. तर नक्की त्या चॅनलला पण प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद असंच असू द्या. जय खानदेश.